अंबरराज दानवे यांची टर्म संपल्यानं त्यांना निरोप देण्यात आलाय। यावेळेला सोन्याच्या चमच्याचा मुद्दा चांगलाच गाजलाय। एकनाथ शिंदे बाजूला असल्यानं उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना डिवचण्याचा चांगलाच प्रयत्न केला। दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचा टोला शिंदेंनी लगावताच उद्धव ठाकरेंसह अनिल परबांनीही जोरदार उत्तर दिलं। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेलो आहेत। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। एक सोन्याच्या चमच्याचा उल्लेख वारंवार इकडे झालेला आहे। मी अंबादासचं कौतुक खास एवढ्यासाठी करतो की ज्या सोन्याच्या चमच्यातनं त्याच्या ताटात आलं आणि जे खाऊन तो मोठा झाला त्या घराचे वासे त्यांनी मोजले नाहीत, याबद्दल मी अंबादासचं खास कौतुक करतो। नाही तर अशा अनेक जण आहेत ज्यांनी सोन्याच्या ताटातनं वाढलेलं जेवले, तट्ट फुगले आणि त्याच घराचे वाशे मोजले। तर विधान परिषदेमध्ये मी पुन्हा येईन हा मुद्दा सुद्धा चांगलाच गाजला। अंबरराज दानवे यांनी पुन्हा याच पदावरती यावं असं फडणवीसांनी म्हणताच उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। पाहूयात। आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून उद्धवजी, आणि मी तर आता तरी काय तुम्हाला देऊ शकत नाही, मग काय करणार? ते म्हणाले दिलं तेवढं खूप आहे आणि मी काय घेण्यासाठी आलोच नाही। म्हणजे ही व्यक्ती अशी मला अगदी उघडपणाने सांगावं लागेल की कधीही कोणतेही पद मागायला आणि पद टिकवण्यासाठी धडपड करायला माझ्याकडे आले नाही। असा हा शिवसैनिक आहे, असा हा शिवसैनिक आहे। आणि असा हा शिवसैनिक आज त्याची या सभागृहातली पहिली कारकीर्द पूर्ण करतो, यशस्वीपणाने पूर्ण करतो आहे। आणि मला खात्री आहे आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच, उद्या कोणी कुठे कशा मारू शकतं। मला असं वाटतं आपल्या इथले सगळे कर्मचारी, मग साधा शिपाई असेल आपले सगळे सिक्युरिटी असतील, आपले विधानमंडळातले सगळे सचिव असतील, सातत्यानं सहकार्याची भूमिका सगळ्यांनी घेतलेली, मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो, आपलं आभार मानतो। आणि निश्चित देवेंद्र फडणवीसांचं वाक्य देतो, मी पुन्हा येईन। धन्यवाद। माननीय फडणवीस साहेब पुन्हा येईन बोले, आले, सगळ्यांच्या नाकावर टिसून त्या ठिकाणी आले आणि ताट भरलेलं होतं। जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं दादा सरकार आलं त्यावेळेला आपलेच मुख्यमंत्री होणार होतं, आपलेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार, पण ते महाराष्ट्रातल्या जनतेनं वाढलेलं ताट कोणी त्या ठिकाणी लाठाळलं हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे। आणि त्याच्यामुळे एक बोट दाखवत असताना त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी किती बोट आहेत याचाही उल्लेख करण्याची आवश्यकता आहे।